थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुन्हा एका महत्त्वाच्या विषयावर, अत्यंत संवेदनशील अशा विषयावर आपण पुढील तासभर किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी ज्येष्ठ विधिज्ञ, संविधान तज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि BRSP या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांचं पुन्हा थ्रीवेज मीडियामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. हा सर, बुद्धिचातुर्याच्या एक प्रश्न असतो बुद्धिचातुर्यामध्ये की घोडा का अडला, भाकरी का करपली आणि पानं का सडली. बुद्धिचातुर्याच्या या तिन्ही प्रश्नांमध्ये मला वाटतं एकच उत्तर अपेक्षित असतं. तसंच आजच्या या काहीच्या मराठा आरक्षणाची स्थगिती असेल, भीमा कोरेगाव संदर्भातलं NIA ची चौकशी असेल आणि मुंबई बदनामी प्रकरण असेल, तर या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात असंच काही एक उत्तर आपल्याला अभिप्रेत ठेवता येईल का सर? या संदर्भात आपण काय सांगाल? चंद्रकांतजी, चर्चेच्या सुरुवातीलाच आपण 3 विषय निवडलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण प्रास्ताविक सुरू केलेला. भीमा कोरेगावची जी सध्या परिभाषा आहे ती फक्त एल्गार परिषदच्या संदर्भात जी इन्व्हेस्टिगेशन NIA कडे करून सुरू आहे त्याच्या बाबतचं एक, दुसऱ्या बाबतचं मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि तिसऱ्या बाबत सद्यस्थितीतील मीडियावरती जे चर्चा आहेत, प्रश्न आहेत त्याबाबत. आणि या 3 प्रश्नाबाबत आपण आज विचार मंथन करण्यासाठी आहोत. तुम्ही जसे हे 3 एक कोटेशन स्वरूपात, उदाहरणार्थ भाकरी का करपली, याच्यातून जो प्रश्न मांडला, तर काही लोकांना फक्त भाकरीचं वर्णन करण्यामध्येच इंटरेस्ट असतो, उत्तर देण्यामध्ये नसतो. त्याच्या पाठीमागे त्यांचे वैयक्तिक स्वार्थ असतात, इंटरेस्ट असतात, काही कारण असतात आणि त्यामुळे भाकरी करपली एवढेच ते ओरडत राहतात. ती का करपली यात कधीही मुळाकडे, रूटकडे ते कधीही जात नाही. आजच्या संपूर्ण चर्चेमध्ये आपण नुसतं वर्तमान स्थितीचं चित्रण करण्यापेक्षा हे असं का घडतंय आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता, याच्यावरती आपण विस्तृत अशी चर्चा करणार आहे. ती आपण एक अभ्यासक म्हणून करणार आहे, एक राजकीय व्यक्ती म्हणून किंवा राजकीय दृष्टिकोन म्हणून किंवा अमुक तमुक पक्षाची ही भूमिका तर आपली ही भूमिका असं म्हणून नाही, तर भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत, कायद्याच्या चौकटीत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या चौकटीत, या सगळ्या चौकटीमध्ये योग्य भूमिका कोणती आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, ही भूमिका घेण्यासाठी आपण आज आहोत. कारण बाकीची चर्चा करण्यासाठी प्रस्थापित मीडिया आहे, मोठमोठे TV चॅनल्स आहेत, मोठमोठे डिबेट आहेत, तो त्यांचा व्यवसाय आहे. आपल्यासारख्या छोट्या मोठ्या चॅनेलमधून आपण व्यवसाय करत नसतो, तर आपण रॅशनल, कायदेशीर भूमिका त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय करता येईल अशी एक व्यापक रचनात्मक भूमिका घेऊन आपण लोकांशी डायलॉग करत असतो, संपर्क करत असतो. त्यामुळं राजकारण आणि भावना या दोन्हीला बळी न पडता अगदी राज्यघटनात्मक कायदेशीर चौकटीत योग्य काय आणि अयोग्य काय अशा स्वरूपाची आज आपण चर्चा करायचं ठरवलेलं आहे. आणि मला वाटतं तुमचाही, आपल्या थ्रीवे मीडियाचा देखील हा हेतू असल्यामुळं मी अगदी त्याच निष्पक्षपणाने कुठल्याही भावनात्मक कुणाच्याही आवाहनाला किंवा राजकीय बांधिलकीला बळी न पडता काही गोष्टी अत्यंत स्पष्ट करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, तर पहिल्यांदा की 2 दिवसापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल दिला
आणि त्याच्यानंतर ज्या प्रस्थापित मीडियामध्ये चर्चा घडतायत, घडवल्या जात आहेत, जाणीवपूर्वक परस्पर विरोधी विधानं केली जात आहेत, यापेक्षा कायदेशीर त्याचं रूप काय याविषयी कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यावरती फारसं कोणी बोलत नाही. त्याच्यापेक्षा आरोप आणि प्रत्यारोप याच्यामध्येच त्या चर्चा आणि मग एकामेकाला उत्साहन प्रोत्साहन भडकवणं या प्रकारच्या स्वरूप गोष्टी केल्या जातात. ती माझ्या हातात निकालपत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं. हे 22 पानाचं निकालपत्र आहे आणि या एकंदर निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका का घेतली? कारण निकालपत्र सर्वसाधारण माणूस वाचून त्याला ते समजणार नाही, कारण ही कायद्याची भाषा आहे आणि त्यामुळे कायद्याची भाषा समजणारी व्यक्तीच हे निकालपत्र समजू शकते. तो एक तांत्रिक मुद्दा आहे. त्यामुळे सगळ्यांना निकालपत्र सुद्धा समजून घेता येत नाही. ही तांत्रिक अडचण आपण नीट समजून घेऊया. पण या निकाल आल्यानंतर मराठा रिझर्वेशन समर्थकामध्ये आक्रोश भावना जाणवते, कमीत कमी मीडियाच्या माध्यमातून तरी. कदाचित ज्या ठिकाणी मीडिया पोहोचलेला नाही त्या ठिकाणी काहीच त्याची प्रतिक्रिया जाणवत नसणार. म्हणजे ही वस्तुस्थिती आपण स्पष्ट करूया की ज्या जंगलामध्ये गावखेड्यामध्ये हा असा दुडगुस घालणारा मीडिया नाही, मग ते प्रकरण सुशांत सिंगचा असो, नाहीतर रामदास आठवले कंगनाचं असो किंवा आणखी कुणाचं असो, जिथं हा दुडगुस घालणारा धंदेवाईक व्यापारू बाजारू पद्धतीचा मीडिया नाही त्या ठिकाणी हे काही प्रकरण पोचत नाही आणि तिथं क्रिया आणि प्रतिक्रिया काहीही उमटत नाही. त्यामुळं जे मीडियाच्या समोर जे काही समोर दिसतंय त्याच्यातून काही क्रिया आणि प्रतिक्रिया येतात आणि मग काही लोकांची जाणीवपूर्वक विधानं असतात की आमची एखादी अख्खी पिढी बाद झाली, पिढ्यानपिढ्या बाद होणार किंवा आता आम्हाला भविष्य नाही. तर हे भविष्य दाखवलं कोणी? ह्या पिढी बर्बाद करण्याचा पाया कोणी घातला? तो जर पाया नीटपणे घातला असता तर हे भोगावं लागलं असतं का? हा कोणी विचार करायला तयार नाही आणि हा मूलभूतपणे विचार होणं गरजेचं आहे. मराठा समाज वर्गामध्ये गरीब वर्ग आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज घटक आहेत, हे कोणी नाकारत नाही. म्हणून प्रत्येक दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज घटक हा आरक्षणाला पात्र आहे का? असा जर घटनात्मक प्रश्न निर्माण केला तर देशात अनेक लोक गरीब आहेत. गरिबी हा काय आरक्षण देण्याचा निकषच नाही. कायद्याच्या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये फक्त गरीब असणं हा काय आरक्षण देण्याचा निकष नाही. मूळ निकष आहे तो जाती व्यवस्थेचे बळी, अस्पृश्यतेचे बळी आणि त्यांच्यासाठी घटनात्मक एक कॉम्पन्सेशन पॅकेज अशी धारणा आहे. हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम नाही. दुर्दैवानं आरक्षण धोरणाकडे आता एक दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून बघण्याची प्रवृत्ती आणि राज्यकर्त्यांना आपल्या नालायकीवरती झाकण घालण्यासाठी आरक्षण हे त्यांना औषध वाटतं, रामबाण औषध वाटतं. एका बाजूला नोकऱ्या नाही, नोकर भरती नाही, खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या उद्ध्वस्त होत आहेत, तरी देखील प्रत्येक वर्गाला आरक्षणाचं गाजर दाखवून राजकारण करणारी धंदेवाईक व्यापारी बाजारी मानसिकतेचे लोक आरक्षणाचा बाजार मांडण्यासाठी जेव्हा उपद्व्याप करतात तेव्हा त्यांना कायदेशीर ठेच लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच नेमकं मराठा आरक्षणाच्या बाबतीत दिसलं. काय नेमकं आढळलं? मी जेव्हा तुमच्याशी बोलतोय तर माझ्याकडे सगळे संदर्भ आहेत, तिथे पुस्तक आहेत, सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत, मंडल आयोगावर लिहिलेलं माझं स्वतःचं पहिलं 1993चं पुस्तक आहे
आणि भारतीय राज्यघटनेचं संपूर्ण सगळी कलमबिंब इथं समोर माझ्या आहे. त्यामुळे हे सगळे आधार घेऊन मी तुमच्याशी बोलतोय. एक अभ्यासक म्हणून, एक कायद्याचा एक जाणकार म्हणून, मुंबई विद्यापीठाच्या लॉ डिपार्टमेंटचा माजी प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून कायद्याच्या चौकटीतून आपण बघतोय. पहिल्यांदा चंद्रकांतजी हे समजून घेऊया की मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माणच का झाला हो आणि कोणी केला. घटना समितीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आला होता का? उत्तर आहे नाही. घटना समितीमध्ये अनेक मराठा नेते असताना सुद्धा आरक्षणाचा प्रश्न आला नाही, कोणी आरक्षणाची मागणी केली नाही. ओबीसी साठी 340 कलम आलं, त्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे, बाबासाहेबांची भूमिका ठाऊक आहे, कमीत कमी फुले आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना ठाऊक आहे, बाकीच्यांना ठाऊक नाही. हे कंगना बिगनाला असलं काही माहीत असेल आणि आपल्या रामदास आठवलेलाही माहीत असेल असं काही समजायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आलं 1967 साली. मंडल आयोग खूप नंतरचा आहे, पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी साठी आरक्षण आलं ते 1967 साली. मंडल आयोगाचा जो रिपोर्ट आला, कालेलकर कमिशन डुबलं पहिलं माहिती आहे आपल्याला, आणि मंडल आयोगाचा रिपोर्ट आला. 13 शिफारशी आहेत एकूण. हे पुस्तक आहे माझ्याकडे इथे, शिफारशी आहे टोटल. हे माझं स्वतःचं 1993 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. 13 शिफारशीतली एकच शिफारस स्वीकारली, बाकीच्या शिफारशी अजून तशाच पडलेल्या आहेत. ओबीसी मंत्रालय वगैरे, आर्थिक पॅकेज वगैरे सगळं बाजूला आहे, एकच आहे ती. आता हा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारताना त्यात नरसिंहराव गव्हर्नमेंटने त्याचे 2 सरकारी आदेश होते, एक व्हीपी सिंगचा आणि एक नरसिंहराव. ओरिजिनल पहिला आदेश व्हीपी सिंगचा, आणि व्हीपी सिंगचं सरकार बदलल्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं, नरसिंहराव प्रधानमंत्री झाले, आणि नरसिंहराव आणि मग त्या मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारताना एक नवीन सरकारी आदेश काढला, आणि त्या सरकारी आदेशात 10% गरिबातील सवर्णातील गरिबांना आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण देताना सरकारनं असं म्हटलं की जे आजपर्यंत कुठल्याही आरक्षण वर्गात नाही, SC ST वगैरे काय असेल त्या वर्गात नाही, अशांना 25/9/91च्या कार्यालयीन आदेशान्वये, म्हणजे 25/9/91चा तो सरकारी आदेश 10% आरक्षण दिलं, आर्थिक आधारावर दिलं सवर्णातील गरिबांना. मंडल आयोगाने ते रद्द केलं, 92 सालीच रद्द केलं. म्हणजे आर्थिक आधारावरती, फक्त आर्थिक आधारावरती दिलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या कक्षेत टिकणार नाही, हे मंडल आयोग निकालानं 1992 साली सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. आता याच्यापेक्षा आणखी काय क्लॅरिटी पाहिजे हो तुम्हाला? 10% आरक्षण रद्द केलं सर्वोच्च न्यायालयाच्या किती खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी? 9 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने. आता 9 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने जर रद्द केलं तर 9 न्यायमूर्तीचा निर्णय बदलण्यासाठी दुसरं खंडपीठ 9 पेक्षा जास्त लागेल. 9 पेक्षा जास्त म्हणजे मग 11 आणि 13 असतं. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचं सगळ्यात मोठं खंडपीठ हे 13 न्यायमूर्तीचं केशवनंद भारती खटल्यामध्ये आलं. त्यामुळं 9 जजेसच्या निकालाचा मंडलचा निर्णय आर्थिक आधारावरती सवर्णातील गरिबांना आरक्षण देण्याचा निर्णय जो रद्द केला, हे जेव्हा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो. कायदा जशी पार्लमेंट बनवते तसं कायदा सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे सुद्धा बनतो. अनेकांना हे ठाऊक नाही.
सुप्रीम कोर्टचं जजमेंट हा सुद्धा कायदा असतो, तो देशभर लागू असतो, आणि त्याला बदलायचं असेल तर पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करावी लागते. मग सुप्रीम कोर्टानं जर आर्थिक आधारावरती सवर्णातील गरिबाचं आरक्षण 92 सालीच रद्द केलं, तर त्यानंतरच्या लोकांना ते समजायला पाहिजे होतं ना की सुप्रीम कोर्टचा कायदा काय. ही एक परिस्थिती. दुसरी परिस्थिती, कालेलकर कमिशन, मंडल आयोग, हे दोन राष्ट्रीय स्तरावरचे आयोग यांनी मराठाला बॅकवर्ड मध्ये इन्क्लूड केलं नाही. मंडल आयोगाने तर स्पष्टपणे नाकारलं. मंडल आयोगाने घालायला नकार दिला. त्याची कारणं दिली, त्याने अनेक कारणं दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बापट आयोग आला. आता शास्त्रशुद्ध अभ्यास कालेलकर कमिशननं केला, मंडल आयोगानं केला, बापट आयोगानं केला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कसोट्या लावल्या आणि या सगळ्यांनी मराठा वर्गाला बॅकवर्डच्या लिस्टमधून वगळलं. मग गायकवाड कमिशनला असं नेमकं काय सापडलं? कालेलकर कमिशन पेक्षा, मंडल आयोगापेक्षा, बापट आयोगापेक्षा गायकवाड कमिशनला असं नवीन काय मिळालं? तेव्हा गायकवाड कमिशननं मराठ्याला रिझर्वेशनचं रिकमेंडेशन केलं. हा कळीचा मुद्दा. बर, ते त्यावेळेच्या महाराष्ट्रातील बीजेपी सरकारनं घिसाडघाईनं केलं नाही का? जर ते घिसाडघाईनं केलं नसतं तर आज ही वेळ आली असती का? मराठा तरुणांना जी स्वप्न दाखवली गेली, तरुण तरुणाला, त्यासाठी मोर्चे निघाले, धरणे झाले, काही लोकांच्या आत्महत्या झाल्या, हे आमिष कुणी दाखवलं? कुणी दाखवलं? मग चुकीच्या मार्गानं आमिष दाखवून, जसं मी तुम्हाला परदेशात नोकरी देतो पण जाण्याचा पासपोर्ट मात्र मी इलिगल देणार. नोकरी लीगल आहे पण त्या परदेशात जाण्याचा व्हिसा मात्र तुम्हाला इलिगल. असा घातक खेळ ज्यांनी केला त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. आणि म्हणून परवा सुप्रीम कोर्टानं नुसता स्टे दिलेला नाही, तर स्टे देताना दोन महत्वाची प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणजे गायकवाड आयोगाच्या शिफारशी कशा अयोग्य आहेत, त्या योग्य नाहीत. मग गायकवाड आयोगाच्या शिफारशी अशा कुणी केल्या, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? जसा एखादा सरकारी कर्मचारी जर चुकीचं काम केलं तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करता ना. गायकवाड आयोगावरती तुम्ही कारवाई करणार आहात का? त्या गायकवाडी आयोगाकडून कुणी काही करवून घेतलं त्यांच्यावरती काही कारवाई करणार आहात का? त्यामुळे गायकवाड आयोगाच्या शिफारशीवरतीच सर्वोच्च न्यायालयानं पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उभं केलं. दुसरं प्रश्नचिन्ह मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर. हे जजमेंट आहे माझ्याजवळ इथे. सरळ 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 सुप्रीम कोर्ट म्हणाले की चुकीच्या आधारावरती निर्णय दिला. आता काही निकालाच्या बाबतीत देशात राजकारण घडतं हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे जजेसच्या बदल्या पण होतात इकडून तिकडं. अनेक गोष्टी त्या अशा आहेत त्याच्या पलीकडच्या, ज्या आपल्याला असं डायरेक्टली बोलता येत नाहीत. बोलू नये असे संकेत आहेत, पण सत्य न बोलणं असा संकेत हा काही फार चांगला आहे असं मी मानत नाही. वस्तुस्थिती लोकांना न समजावून देणं, त्यांना फसवणं, त्यांना खोटी आश्वासनं दाखवणं आणि खोटी आश्वासनापोटी मग त्यांना प्रेरित करून आत्महत्या करायला भाग पाडणं, हा गुन्हा नाही का? हा गुन्हा करणारे राजकारणी लोक, हे गुन्हे करणारे वेस्टेड इंटरेस्ट वाले लोक, आज मराठा तरुण तरुणी आज भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आहे, त्याला हे जबाबदार आहे. आणि म्हणून ही वस्तुस्थिती,
नीटपणे त्यांना न सांगण्याची ही फळ भोगावी लागलेली आहे. आणि मराठा वर्गाला बॅकवर्डच्या यादीत घालता येणार नाही असा एक दुसरा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. अशोक कुमार विरुद्ध भारत सरकार हा 2006 साली एक रिट पिटिशन जेव्हा ओबीसीला शिक्षणातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये 27% आरक्षण दिलं गेलं. म्हणजे बघा 2006 पर्यंत उच्च शिक्षण संस्थात ओबीसीला आरक्षण नव्हतं. मंडल आयोग लागू झाला कधी? 92ला. 92 ते 2006. आणि जेव्हा ते घटना दुरुस्तीनं दिलं तेव्हा मराठ्यांना त्या बॅकवर्डच्या लिस्टमध्ये घालता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्या अशोक कुमार विरुद्ध भारत सरकार या निर्णयामध्ये आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्याच वेळेला मराठा हे बॅकवर्ड नाहीत, त्यांना बॅकवर्डच्या यादीत घालता येणार नाही अशा प्रकारचा अशोक कुमारचा जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये सुद्धा हे अत्यंत स्पष्ट केलं. मग एवढी कायदेशीर चौकट मजबूत असताना आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार, आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार, आमचं सरकार मराठ्यांना आरक्षण देणार, हे बोलणारे लोक कुणाच्या जीवावर बोलतात, कशाच्या जीवावर बोलतात? मागे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस सावंत त्यांनी स्पष्ट म्हणाले होते की हे टिकणार नाही. दिलं पाहिजे की नाही तो वेगळा मुद्दा, पण टिकणार नाही. पण धाडसाने बोलणारी माणसं कमी असतात. कोळसे पाटील ही बोलतच असतात टिकणार नाही. पण धंदेवाईक राजकारण करणारी अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेली स्वार्थी मंडळी, मराठा समाजाची वोट बँक बनवू पाहणारी मंडळी कायदेशीर चौकट जुमानायचीच नाही. आणि कायदेशीर चौकटी बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा मग असं भोगावं लागतं. आणि त्यावेळेला ती चिंतेची बाब असते. आणि आज ती प्रसंग आज उभा राहिलेला आहे. त्याला असे लोक जबाबदार आहेत ज्यांनी बेजबाबदारपणे अशी कृत्य केलेली आहेत. बिलकुल सर, अत्यंत महत्वाचा. आणि जो आरोप ज्यांच्याकडे तो जातो आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षातलं जे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार होतं, यांनी गायकवाड आयोग जो आहे यांचं गठन करण्याची एक घाई केली, त्यांची वैधानिकता निर्माण करण्याची पण एक घाई केली, असं या प्रकरणाच्या निमित्तानं दिसतंय. त्यावेळी काँग्रेसचेही अनेक नेते हे म्हणत होते की सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडणं हे फार अवघड आहे. परंतु आता आपण ही जी परिस्थिती पाहतोय सर आरक्षणाची, की 92 साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर गरिबीवरचं जे 10% आरक्षण नरसिंहराव सरकारने दिलं होतं, तर ते आरक्षण मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये ते बहुमताने मायावतीनं जे लागू केलं त्यासाठी मायावतीनं कायदा केला नाही, सरकारी अध्यादेश काढला नव्हता. तो एक मेमोरेटम अंडरस्टँडिंगचा भाग होता, त्यामुळे त्याला चॅलेंज करता आलं नाही. त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीचं आरक्षण होतं. त्याची तुलना इथं त्याच्याशी करता नाही येणार. बिलकुल. पण आज केंद्र सरकारने ते 10% आरक्षण लागू केलेलं आहे. आणि जर संविधान पीठाने, घटनापीठाने 9 बेंचच्या जजनी निर्णय दिल्यानंतरही ते केंद्र सरकारने नेमकं आता कसं लागू केलं, आणि मराठा आरक्षणाची मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये सामान्य मराठा तरुणांच्या किंवा आरक्षणाच्या संदर्भातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये हा तुलनात्मकरित्या निर्माण होतो. चंद्रकांतजी, कसं बघायचं घेतलं की मी जेव्हा सांगितलं की मंडल आयोगाच्या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सवर्णातील गरिबांना दिलेलं 10% आरक्षण अमान्य केलं, रद्द केलं. परंतु आता केंद्रामध्ये बीजेपी आली 2019च्या निवडणुकानंतर आणि त्यांनी 103वी घटना दुरुस्ती केली. हे सगळं घटनेचं पुस्तकच माझ्या हातात आहे. 103वी घटना दुरुस्ती करून त्यांनी कलम 16 मध्ये 6वं कलम, पोट कलम हे ऍड केलं. आणि त्या पोट कलमाद्वारे जे
आरक्षणाच्या कक्षेमध्ये नाहीत, परंतु आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, अशा वर्गासाठी 10% सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचा कायदा केला, घटना दुरुस्ती केली. आता ही लागू झालेली आहे. आता याला देखील सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेला आहे. याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे आणि तो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. परंतु सुप्रीम कोर्टानं याला चॅलेंज जेव्हा देण्यात आलं तेव्हा प्राथमिक सुनावणीमध्ये जेव्हा हा विषय घटनापीठाच्या खंडपीठाकडे दिला जातो तेव्हा पूर्वी 2-3 न्यायमूर्ती त्याची सुनावणी करतात. तेव्हा त्यांनी या घटना दुरुस्तीला स्टे दिला नाही. जो आताच्या मराठा आरक्षणामध्ये 3 न्यायमूर्तीच्या जज खंडपीठानं स्टे दिला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीचे खंडपीठ असतात एकतर 2, 3 आणि घटनात्मक खंडपीठ म्हणजे 5 आणि 5च्या वरती. कॉन्स्टिट्यूशन बेंच हा 5च्या खाली नसतो, 5 आणि 5च्या वरती. मग 5 नंतर 7, 9, 11, 13 असं असतं. आता याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता जी केली त्याला आव्हान आहे, त्याला सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला नाही. मराठा आरक्षणामध्ये स्टे दिलाय, इंटेरियम ऑर्डर म्हणतो आपण त्याला. आता असा स्टे केव्हा देता येतो आणि केव्हा देता येत नाही त्याचे काही निकष आहेत. आता हे पुन्हा सर्वसाधारण माणसाला कळणार नाही, चांगल्या वकिलाला कळत नाही, तर बाकीच्यांचं काय, हे काय निकष आहे. आता याच्यामध्ये निकष बघा, 2 महत्वाचे निकष आहेत. एक की तुम्ही घटना दुरुस्ती करणं आणि राज्यानं कायदा करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हे जे 10% आरक्षण केंद्रातल्या सरकारनं दिलं 103व्या घटना दुरुस्तीद्वारे, तर ती घटना दुरुस्ती आहे. आणि महाराष्ट्राच्या सरकारनं जे मराठ्यांना आरक्षण दिलं ती घटना दुरुस्ती नाही, तो साधारण कायदा आहे राज्याचा. कायदा आणि घटना दुरुस्तीमध्ये याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. त्यामुळं सवर्णातील गरिबांना 10% केंद्रानं 103व्या घटना दुरुस्तीद्वारे दिलेलं आरक्षण आणि महाराष्ट्र सरकारच्या कायद्याद्वारे मराठा वर्गाला दिलेलं आरक्षण याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे दोघांची तुलना होत नाही. नंबर 1, हा मुद्दा नीटपणे आला ना. दुसरा मुद्दा की सर्वोच्च न्यायालय असा एखादा घटनात्मक प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे सोपवतं तेव्हा स्टे देता येतो का आणि स्टे देता येतो की नाही. तर जेव्हा घटनात्मक असतं संशोधन, घटनात्मक दुरुस्ती असते तेव्हा सहसा स्टे दिला जात नाही. कारण जेव्हा घटना दुरुस्ती असते तेव्हा ती घटनात्मकच मानली जाते. ही कायद्याची चौकट आहे. तसं राज्यानं केलेला कायदा हा देखील योग्यच मानला जातो. पण जर त्याच्यात उघड काही बेकायदेशीर बाबी दिसत असतील तर त्याला योग्य मानलं जात नाही. आणि नेमकं तेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत घडलं. महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षणातला कायदा योग्य मानला, पण त्यातल्या तरतुदी उघड अवैध आहे. आणि नेमकं सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर बोट ठेवलं. अवैध सुप्रीम कोर्टाला काय दिसलं? 1, गायकवाड कमिशनच्या शिफारशी चुकीच्या आधारावर. नंबर 1. नंबर 2, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी दिलेला निर्णय मराठा आरक्षणावरती तो देखील सर्वोच्च न्यायालयाला चुकीचा वाटला.
मग जर दोन चुकीच्या बाबी सरळ दिसत आहेत, अशा वेळेला त्या कायद्याला स्टे देणारच, मिळणारच. आणि यामुळं मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला. या राजकीय जे चर्चा आहे, हा वकील नाही दिला आणि तो वकील नाही दिला, अहो तिथं शेंबडा वकील जरी दिला असताना, पण बाकीचा आधार ठोस पाहिजे ना. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आणि मग हे प्रकरण आता घटनात्मक खंडपीठाकडे सोपवण्याचे अधिकार भारताच्या प्रमुख न्यायमूर्तींना आहेत. प्रमुख न्यायमूर्ती ठरवतील की हा खटला किती न्यायमूर्ती पुढे चालावा आणि त्याप्रमाणे नवीन बेंच येईल आणि त्या बेंच समोर मग याची कायदेशीर सुनवाई होईल. आता तो केव्हा येईल, काय येईल, हे सगळं भविष्यावर अवलंबून. सर, हा जो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न, हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर तो प्रथम सामाजिक विद्वेषातून निर्माण करण्यात आला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्ष अनेक मोर्चे झाले, वेगवेगळ्या प्रवर्गांचे मोर्चे झाले. त्या सामाजिक विद्वेषातून एक वोट बँक, आपण मगाशी जे म्हटलात की मराठा समाजाची एक वोट बँक संघ भाजपने आपल्याकडे खेचण्यासाठी एक राजकीय पद्धतीने हा इश्यू पुढे आणला आणि त्याच्यावर जे काही करता येईल ते आक्रमकपणे केलं. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये आज मराठा समाजाचा जो काही भाग झाला की काही काळापूर्वी त्यांच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती झाली, आता जे महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी केली तर त्यांचं या स्थगितीनंतर काय होणार आहे का, काही दुष्परिणाम त्यांच्यावर होतील का, या संदर्भात आज व्यवहार काय सांगता येईल? एकतर सामाजिक आक्रोशातून मराठा आरक्षणाची निर्मिती झाली की जेव्हा आपण म्हणतो तर त्याचं पुन्हा मूळ जे आहे ते मूळ शोधतोय आपण, रूट कुठे आहे. आणि ते रूट आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये घटनात्मक आरक्षण लागू झालं आणि ते SC ST OBC साठी सुद्धा लागू झालं. जर OBC साठी स्थानीय स्वराज्य संस्थेत जर आरक्षण झालं नसतं तर आज मराठा आरक्षणाचा प्रश्न उभाच नसता राहिला. कारण तोपर्यंत बहुतेक ही स्थानीय स्वराज्य संस्थातील सत्ता ही मराठा व इतर उच्चभ्रू वर्गाच्या हातातच होती. SC ST ना आरक्षण असलं म्हणून त्यांना काय मिळत होती असं नाही, परंतु ओबीसीना राजकीय आरक्षण लोकल बॉडीमध्ये दिल्यामुळं ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यातलं 50% आरक्षण SC ST आणि OBC मध्ये गेलं. आणि मग इतर वर्ग, जो सत्ता ही आपलीच मक्तेदारी आहे असं मानतो, त्यांना धक्का बसला. आता मी इथं म्हणतोय की सत्ता ही आपलीच मक्तेदारी, तर इथं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या मानसिकतेचा वेध घेण्याची गरज आहे. जसं काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी आपण ऐकायचो की इंग्रज स्वतःला म्हणायचे की आम्ही दुसऱ्यावरती राज्य करण्यासाठी जन्माला आलो. इंग्रजानंतर काँग्रेस पक्षाला आपल्या भारतात असं वाटायचं की आपला पक्ष म्हणजे देशावरती राज्य करण्यासाठीच आहे. तसं या देशामध्ये काही जाती समूह घटकांना असंच वाटतं की आपण जे इथे आहोत ते राज्य करण्यासाठी, आपल्यावरती कोणी राज्य करावं असं नाही. आणि ही जेव्हा राजकीय मक्तेदारी कमी व्हायला लागली तेव्हा मग मराठा आरक्षणाचे अंकुर फुटायला लागले आणि मग त्यातून राजकीय आरक्षण तर मागायचं नाही, पण शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षणाचा मुद्दा पुढे केला. गोष्ट खरी आहे, मराठा तरुणांना नोकऱ्या नाहीत. का तर ते आजपर्यंत वडिलोपार्जित जमिनी, इस्टेटी याच्या जीवावरती जीवन जगत राहिले.
मुळशी पॅटर्न हा पिक्चर त्याचं चांगलं उदाहरण आहे. त्यातल्या पाटील या कॅरेक्टरच्या मुलाची भूमिका जो नंतर गुंड होतो, तो आपल्या बापाचा वारंवार पान उतारा करतो, पाटील पाटील म्हणून. ते जे बदल घडले त्या बदलामध्ये हा वर्ग शिक्षण नोकऱ्या याच्याकडे कधी लक्ष न देत राहिल्यामुळं कुटुंब व्यवस्था वाढली, रोजगार कमी झाले, नोकऱ्या कमी झाल्या, शेतीचं उत्पादन घटत गेलं, कुटुंब मोठं झाल्यामुळे जमिनीचे तुकडे तुकडे झाले, आधुनिक रसायन खतं वापरल्यामुळे शेतीचं उत्पादन नाहीशी झालं आणि मग तुटवडा पडायला लागला. तेव्हा कुठं मग शिक्षण आणि नोकऱ्याकडे महत्व गेलं, लक्ष गेलं. आणि जेव्हा लक्ष गेलं तेव्हा सगळं उलगलेलं आहे. नोकऱ्या नाही बाजारात, पात्रता नाही पोरांच्या मध्ये, कॅपॅसिटी नाही. मग अशा दुहेरी कचाट्यामध्ये एकटा मराठा वर्गच नाही, अनेक वर्ग बाकीचे ते देखील सापडले आणि आर्थिकदृष्ट्या गरीब झाले, पण सामाजिक दृष्ट्या मात्र डॉमिनंट आणि प्रतिष्ठितच राहिले. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या ते अजून स्वतःला गरीब मानायला तयार नाहीत. म्हणून काही लोक विनोदानं म्हणतात की मराठा आरक्षणासाठी गरीब असतो आणि जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा तो 96 कोळीच होतो, तो 96च्या खालीच येत नाही, म्हणजे तो 96% मध्येच जातो. ही जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेमुळं आज मराठा वर्गाला असं वाटतंय की आम्हाला आरक्षण देत नाही म्हणजे अन्याय आहे, आम्हाला नाकारणारे तुम्ही कोण, तुमची संस्था तुमची व्यवस्था कोण. ही जी मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेमुळं सत्य पचवायला अनेक गरीब तरुणांना, तरुणींना आणि काही भरकटवलेल्या लोकांना हे जड जात आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण मी स्पष्ट सांगतो, गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती कर्मचाऱ्यांना नोकर भरती प्रमोशन मधली बंद आहे. कोणी आत्महत्या केली? बौद्धांना हिंदू धर्म सोडल्यानंतर, बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर केंद्राच्या राखीव जागाच्या सवलती 1992 पर्यंत नव्हत्या, म्हणून कुठल्या बौद्धानं आत्महत्या नाही केली. हा जो मानसिकतेतला फरक आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्यामध्ये सुद्धा बघा, कोणता शेतकरी आत्महत्या करतोय? दलित शेतकरी आत्महत्या करतो का? आदिवासी शेतकरी आत्महत्या करतो का? का तर त्यांच्यामध्ये हे सगळं मानसिक अपमान, हानिकारकता पचवण्याची जाती व्यवस्थेमुळे एक शक्ती आलेली आहे. आणि मराठा आणि तत्सम वर्गामध्ये जाती व्यवस्थेच्या अहंकारापणा, अहंकारी संस्कारामुळं असे बदल, अपमानजनक घटना आणि वस्तुस्थिती पचवण्याची शक्तीच आलेली नाही. कारण ते अजूनही जुन्या अहंकाराच्या साम्राज्यात आहेत, जिथं आम्हीच अजून राज्यकर्ते आहोत, तेव्हा तुम्ही देणारे कोण, आम्हाला कसं मिळत नाही. ही जी अहंकारी भूमिका आहे त्याचा टकराव वस्तुस्थितीशी होतोय आणि वस्तुस्थितीशी टकराव झाल्यानंतर माणसाला जर दुःख पदरात पडलं तर त्याचं नैराश्य येतं. आणि म्हणून 30-40 लोकांनी आत्महत्या केली, दुःखाची गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी त्या तरुण तरुणीचं किती प्रबोधन केलं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. त्यांचं प्रबोधन केलं का? त्यांचं परिवर्तन केलं का? फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आरक्षणाचा टप्पा हा प्रबोधन, परिवर्तन आणि मग आरक्षण या 3 टप्प्यातून गेलेला आहे. त्यामुळं आरक्षण नाही मिळालं म्हणून प्रबोधन आणि परिवर्तन झालेले दलित मंडळी हे आत्महत्या नाही करत, किंवा जंगलामध्ये राहणारा आदिवासी त्याचं प्रबोधन आणि परिवर्तन जरी झालेलं नाही तरी देखील तो आत्महत्या करत नाही. मग गावामध्ये सुस्थितीत राहणारा, गावावरती राज्य करणारा मराठा वर्ग, मराठा समाज बांधव हा आत्महत्या का करतो याचं मानसशास्त्रीय विश्लेषण करून मराठा समाजाची चळवळ, आरक्षण धोरण आंदोलन चालवणाऱ्या नेत्यांनी, संघटनांनी, कार्यकर्त्यांनी प्रबोधन, परिवर्तन आणि मग आरक्षण
या टप्पेवार भूमिकाला नीट समजून घेण्याची गरज आहे. ही भूमिका काही लोकांनी समजून घेतली, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मग प्रवीण गायकवाड असतील, कोकाटे असतील, अशी काही मंडळी त्यातून तयारी झाली होती, पण त्यांची संख्या अजून तुटपुंजी आहे आणि त्यामुळं आज मराठा तरुण तरुणी हा हताश दिसतो आणि मग मराठा आरक्षणावरती महाराष्ट्र पेटलेला दिसतो. सर, फार एक मंथन आपण हे महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे. निश्चितपणे मराठा युवक आणि मराठा नेतृत्वही यावर विचार करेल आणि ज्यांनी हे उकसवण्याचं राजकीय एक षडयंत्र आणलेलं असेल किंवा राजकीय पद्धती आणली असेल त्यांनाही याच्यावर आत्मचिंतन करावं लागेल. आता गेल्या काही वर्षापासून म्हणजे कायदा जो आहे, आता सध्या या संदर्भामध्ये तुम्ही घटनापीठाचा उल्लेख केला, निर्णयाचाही उल्लेख केला, परंतु बऱ्याच वेळा न्यायालयांमध्ये त्या कायद्याच्या अनुषंगानं पाहिलं जात असताना, परंतु शासकीय पद्धतीनं जेव्हा सरकार राज्य करतं त्यावेळेस आज असं दिसतंय की गेल्या 4-5 वर्षापासून की घटना वेगळी होते आणि शिक्षा किंवा एखाद्यावर जो गुन्हा नोंदवणं आहे तो भलत्यावरच होतोय. जो ज्याच्यावर अत्याचार होतो त्याच्यावरच गुन्हा नोंदवण्याची एक परंपरा पुढे येताना दिसते आहे. आणि मला हा उल्लेख यासाठी करावासा वाटतो की ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये भीमा कोरेगावचा प्रसंग घडला, आजही ज्यांचा आरोपी म्हणून उल्लेख केला जातो फुले शाहू आंबेडकरी चळवळीत, त्यांना अजूनही कायद्याच्या कक्षेत आणलं जात नाही. मात्र या प्रकरणातली चौकशी जी केंद्रीय अन्वेषण विभागांकडे आता गेलेली आहे त्यामध्ये नवा एक पायंडा किंवा नवे अटक सत्र आता येताना दिसत आहेत. तर या सगळ्या परिघा संदर्भात आपण काय सांगाल सर आज? चंद्रकांतजी, 31 डिसेंबर 2018 एल्गार परिषद पुणे, 1 जानेवारी 2019 भीमा कोरेगाव दंगल. 2018 सर, 2018 1 जानेवारी 2018 हा 2018 आणि त्याच्यानंतर 1 जानेवारीची भीमा कोरेगाव दंगल आणि त्याच्यानंतरची तपास यंत्रणा, या 3 मुद्दे आपण नीटपणे समजून घेऊया. 2-4 दिवसापूर्वी आपल्या पुण्यातल्या कबीर कला मंचच्या काही मुलांना, गायक शायरी करणाऱ्या पोरापोरींना NIA अटक केली म्हणून पुन्हा मुद्दा ऐरणीवर आला. अगोदर केलेले आहेतच. सर्वप्रथम फुले शाहू आंबेडकरी चळवळीची आणि माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका स्पष्ट आहे की जो कुणी गुन्हेगार असेल त्याला सक्तीचं कायद्यानुसार हे शासन झालंच पाहिजे. त्याच्याबद्दल आपण निर्विवाद असलं पाहिजे, कुणाची बाजू घेता कामा नये. जो गुन्हेगार आहे त्याला सजा झालीच पाहिजे. कायद्याचं राज्य मानतो आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेशी बांधिलकी मानतो आपण आणि त्यामुळे एवढी क्लॅरिटी आपल्या विचारामध्ये असलीच पाहिजे की कायद्यानुसार कुणीही गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणं अपरिहार्य आहे. त्याचं आपण समर्थनच केलं पाहिजे, त्याच्यात विरोध जाण्यात काय अर्थ नाही. परंतु सध्याच्या मीडियामध्ये भीमा कोरेगावची जी चर्चा सुरू आहे ती NIA तपासाबाबत आहे. एका बाजूला NIA तपासाबाबत आहे, दुसऱ्या बाजूला पटेल कमिशनचं कामकाज हे रेंगाळत सुरू आहे. त्याची मुदत संपते, वारंवार वाढवली जाते. आता डिसेंबर पर्यंत वाढवली जाईल, अहवाल येईल. पण मी सुरुवातीपासून सांगत आलोय की असे अहवाल फार कामाचे नसतात, अनेकांच्या सोयीचे असतात. रमाबाई कॉलनी हत्याकांडामध्ये गुंडेवार कमिशनचा अहवाल आला, त्याच्यावरून काही सुद्धा कारवाई झाली नाही. अनेक सरकार आली आणि गेली. महाराष्ट्रात ज्या इन्स्पेक्टर कदम वरती ठपका ठेवण्यात आलेला होता तो इन्स्पेक्टर कदम त्याच्यानंतर त्याचं सर्व्हिसमध्ये प्रमोशन झालं, तो रिटायर झाला, त्याला प्रॉव्हिडंट पेन्शन ग्रॅच्युटी सगळे भत्ते मिळाले, तो आरामशीर जीवन जगतोय. गुंडेवार कमिशनचा अहवाल कचऱ्याच्या कुंडीमध्ये पडू नये. ते कधीतरी आमचे BG बनसोडे ॲडव्होकेट आहेत ते बोलत राहतात कारण त्यांनी काम केलंय की या अहवालावरती काहीतरी आलं पाहिजे. बघूया भविष्यात काय करता येईल का.
पटेल कमिशनचंही तसंच होईल. कमिशन कशासाठी नेमतात आपल्याला माहिती आहे, राजकीय सोयीचं असतं आणि वेळ काढायचा असतो. कमिशनची शिफारशी बंधनकारक नसतात सरकारवर, त्यामुळे सरकार ठरवेल त्या स्वीकारायचे की नाही स्वीकारायच्या. त्यामुळे कोणतं सरकार आहे तोही प्रश्न महत्वाचा. आता तिसरा भाग आहे की सध्या जी वर्तमानपत्रात चर्चा आहे, इंग्लिश पेपर्स, मीडिया, ती NIA तपास आणि भीमा कोरेगाव अशी असते. पण 1 जानेवारी रोजी जे कांड घडलं, जी दंगल घडली, त्याचे आरोपी क्रमांक 1 संभाजी भिडे, आरोपी क्रमांक 2 एकबोटे आणि इतर, यांच्याविषयी फारशी चर्चाच नाही. एकबोटेनं त्याच्यानंतर काही दिवस जेल झाली, ते आता बेलवर आहे, त्यामुळे त्यांची ट्रायल सुरू होईल. पण भिडेचं साधं स्टेटमेंट सुद्धा अजून पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदवले की नाही याची सुद्धा नीट माहिती नाही. याबाबत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलं. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलाय पुणे पोलिसांना, महाराष्ट्र शासनाला, इन्क्वायरी करा आणि रिपोर्ट द्या. पण अजून त्याचा इन्क्वायरी पूर्ण झालेली नाही, रिपोर्ट आलेला नाही आणि गेले 6 महिने तर या कोविडमुळे सगळं जवळजवळ थांबलेलंच आहे. त्यामुळं जो काही सध्या मीडियामध्ये विषय चर्चेला जातो तो फक्त आणि फक्त एल्गार परिषद आणि माओवादी संघटनेच्या संबंधात. आता हा विषय जर असेल तर आपण पूर्वीच म्हणालो की जे कोणी कायद्याच्या कक्षेत गुन्हेगार आहेत ते कोणी का असं ना त्यांना सजा झालीच पाहिजे. पण काल परवा जेव्हा 2-3 पोरं पकडली, ती गाणी म्हणणारी पोरं पकडली, त्यातली 2 यापूर्वी पण अटक झालेली होती आणि मग त्याच्यासाठी त्या एल्गार परिषदेला जबाबदार मानले. आता एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात जर कोणी गाणी म्हणली म्हणून ती पोरं जर जबाबदार असतील तर एल्गार परिषदेचे आयोजक यांना अटक का नाही केली अजून? तिथं भाषण करणारे नेते, मग कोलसे पाटील असतील, न्यायमूर्ती सावंताचं नाव आयोजकामध्ये होतं ते नंतर रद्द झालं, प्रकाश आंबेडकर असतील, जिग्नेश मेवाणी असतील, आणखी जे जे कोणी आले होते, उमर खालिद वगैरे कोणी असतील, त्यांच्यावरती काय कारवाई केली हो? त्यांच्यावरती तर काहीच कारवाई नाही ना. म्हणजे त्या परिषदेचे आयोजक त्यांच्यावर कारवाई नाही, त्या परिषदेमध्ये भाषण केलेले लोक त्यांच्यावरती कारवाई नाही. मग कारवाई कुणावर? तर गाणी म्हणणाऱ्या पोरावर. म्हणजे हे थोडं विक्षिप्तपणाचं दिसतं, हे थोडं परिपूर्ण दिसत नाही. आणि त्यामुळं हा जो तपास ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यावरती खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं, शरद पवारांनी जे अगोदर बोलून दाखवलं होतं की SIT नेमली पाहिजे, खरं म्हणजे त्यांनी दिरंगाई केली आतापर्यंत. SIT नेमाला पाहिजे, कारण तो विषय महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, कक्षेतला आहे. आम्ही वारंवार निवेदन पण दिलेली आहे, निवडणुकीच्या वेळेला स्पष्ट भूमिका घेतलेल्या आहे. पण पुन्हा कोरोनानं 6 महिने खाल्ले, त्यामुळे सुचारू पद्धतीने काम होत नाही, बैठका नीट होत नाहीत, त्यामुळे कोणता विषय तडीस लावण्याच्याही मर्यादा आहेत, पर्सनल लेवलला बसून चर्चा होत नाही, डिस्कशन होत नाही. पण पुन्हा आता विषय पुन्हा हा महाराष्ट्राच्या पटलावरती आला, ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून NIAला, एल्गार परिषद, माओवाद आणि त्याचे संबंधित कोण नक्सलाईट असतील त्यांचा तपास करू द्या ना. पण 1 जानेवारी जी भीमा कोरेगाव दंगल घडवून नाहकपणे फुले आंबेडकरांच्या असहाय्य, निरपराध, आबालवृद्ध, महिला, मुलं याच्यावरती जो दगड धोंड्याचा मारा काढून प्राणघातक हल्ले केले, त्याच्यात सुद्धा आपला एक मराठा तरुण बिचारा राहुल फटांगळे हा देखील बळी गेला. याच्यावरती शासनानं कारवाई करायलाच पाहिजे ना. आणि म्हणून SITची गरज आहे, कारण कमिशनच्या कक्षेमध्ये हे संपूर्ण बाबी येणार नाही. आणि SITचीच गरज आहे असं नाही, तर याबाबत महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री
हे गृहमंत्री म्हणून देखील पुणे ग्रामीण पोलिसांना याचे आदेश देऊ शकतात आताही. याची सखोल चौकशी करा, रिपोर्ट सादर करा, लवकर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करा. आता तुम्ही पाहिलं ना की सीबीआय किंवा नार्कोटिक ही एक विंग आहे केंद्र सरकारची किंवा आणखी कुठली विंग, ह्या टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन करतातच ना. तसं महाराष्ट्र सरकारला सुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश देऊन टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन करता येईल. त्याच्यासाठी एसआयटीची सुद्धा गरज नाही, पण एसआयटी जर ठरवलं तर आणखीन चांगली गोष्ट आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत महाराष्ट्र सरकार समोर. त्यामुळं एक एल्गार परिषद 31 डिसेंबर आणि त्याच्यापूर्वी ते NIA ला बघू द्या. 1 जानेवारी निरपराध लोकांवरती हल्ले, त्याच्यात एकाचा मृत्यू, करोडो रुपये प्रॉपर्टीचं नुकसान, जीवघेणे हल्ले, याची चौकशी करायला महाराष्ट्र पोलिसांना रोखलंय कोणी? मग का नाही केली? पण आपल्याला तुम्हालाही ठाऊक आहे की जसं कंगनाचे सहकारी रामदास आठवले ते आपल्याला कुठं माहिती होतं आजपर्यंत? तुम्हाला तरी माहिती होतं का? मला तर नव्हतं. मला तर ती कंगना कोण आहे हेच माहिती नव्हतं. मी खरं सांगतो, मला आज सुशांत सिंग सुद्धा अजिबात कोण आहे माहिती नव्हतं. कारण तो फील्डच आपलं नाही ना, हे निग्लेक्ट होणारं आपल्याकडून फील्ड आहे. ती त्यांचं फील्ड आहे, ते त्यांच्या फील्डमध्ये असतील मोठी माणसं, आपल्याला काय माहिती नाही. पण आपल्याला खरंच माहिती नव्हतं. हे तरी कुठं माहिती होतं की रामदास आठवलेसारखा माणूस, आरक्षणाला विरोध करणाऱ्या, दलितांना चुआ बिल्ली म्हणणाऱ्या कर्णासारख्या बाईचा समर्थक आहे, आपल्याला कुठं माहित होतं? त्यामुळं असे भिडेंचे देखील छुपे समर्थक कुठे कुठे आहेत. कोण साताऱ्यामध्ये आहे, कोण कोल्हापूरमध्ये आहे, कोण सांगलीमध्ये आहे, कोण मुंबईमध्ये आहे. त्यामुळं तर कारवाई होत नाही ना, हे आंबेडकरी जनतेला कळतं, आंबेडकरी माणसांना कळतं. भले जरी ते बोलत दाखवत नसतील, कारण त्यांच्यात ही सहन करण्याची क्षमता आहे. ते आता पटकन उघड होत नाही. आंबेडकरी तरुणामध्ये, आंबेडकरी समूहामध्ये हे असं का होत नाही हे समजून घेण्याची शक्ती, कॅपॅसिटी बुद्धाच्या कार्यकारण भावाच्या सिद्धांतामुळे आलेली आहे. त्यामुळं ते सुद्धा म्हणतात जाऊ द्या, यांच्यात फरक काय हो, अशीच भूमिका घेऊन ते सत्य जाणून राहतात. म्हणून महाराष्ट्र शासन जर गंभीर असेल, आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, गंभीर असेल आणि खरंच जर शरद पवारांनी आज जे काही पत्रकार परिषदेमध्ये किंवा कालच्या बैठकीमध्ये बोलून दाखवलं त्याच्यावरती खरंच महाराष्ट्र सरकार तर गंभीर असेल, तर 1 जानेवारी या दिवशी जे प्राणघातक हल्ले झाले, जीवित हानी झाली, जे काही प्रॉपर्टी हानी झाली, सरकारी मालमत्तेची हानी झाली, त्याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. या बाबतीत सरकारनं खंबीर भूमिका घेतली पाहिजे. सर, फार महत्वाचं आता हे विश्लेषण आणखी पुन्हा आपण मांडलेलं आहे की संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या संदर्भातला जो आरोप होता, गेलं सरकार, त्या सरकारचे ते कदाचित गुरु असतील, त्यामुळे त्यांनी तिथपर्यंत जाण्याची फार प्रयत्न केले नाहीत. परंतु सध्याच्या सरकारमध्येही त्यांचे काही छुपे सहकारी असतील अशा पद्धतीचा एक अंगुली निर्देश जरूर दिसतो आहे. परंतु तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवारांनी काल जी भूमिका, आजही जी भूमिका घेतली की त्यांनी एक पॅरलल चौकशी करण्याचं सुतोवाच केलेलं आहे. परंतु आता हा जो प्रश्न आहे हा इच्छाशक्तीवर गेलेला आहे कुठे ना कुठे. तर या सगळ्या आजच्या सरकारला महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी आणि परिवर्तनवादी शक्तींचं एक पाठिंबा आहे, अघोषित पाठिंबा आहे. तर या पाठिंबाला जनमतामध्ये रूपांतर करण्यासाठी या सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत आणि काय आता उचलतील असं आपल्याला वाटतंय? सध्या महाराष्ट्र सरकार 2-3 अडीअडचणीतून जात आहे. त्यामुळे या सरकारच्या मर्यादा पण समजून घेऊया. एक, महाराष्ट्र सरकार हे केंद्र आणि राज्य या संघर्षामध्ये अडकलेलं सरकार आहे, नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रातील सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं संमिश्र सरकार आहे. त्यामुळे मर्यादा आहे.
नंबर 3, महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या रूपानं 105 आमदारासह विरोधी पक्ष भक्कम आहे आणि त्याला केंद्राचं पाठबळ आहे. त्यामुळे ती एक तिसरी मर्यादा या सरकारवरती आहे. चौथी मर्यादा, महाराष्ट्राच्या सरकारवर आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यपालाचा अंकुश दिसतोय आणि राज्यपाल आणि केंद्राची ताकद हे पुन्हा समीकरण 1 आहे. आणि नंबर 5, केंद्राची मदत, बीजेपीचं सहकार्य, याच्या माध्यमातून उभा राहणारा मीडिया आणि मग काही लोक यांना हाताशी धरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महाराष्ट्र सरकारवरती दबाव, अशी 5 मोठी बंधनं या सरकारवरती आहे. त्याच्यात कोरोनानं भर घातली आता आणखी, म्हणजे कोरोनाचं संकट. या 5-6 मर्यादा आहेत. तरी देखील या 2 दिवसाच्या घटना आहेत की भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी झाली पाहिजे. हे जर हे सरकार ठरवत असेल आणि ठरवलंच पाहिजे. कालच्या बैठकीला गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, नितीन राऊत होते, आघाडीचे शिल्पकार शरद पवार स्वतः आहे. त्यामुळे ही जी मंडळी होती त्यांनी हेतू तर स्पष्ट केला आणि करणंही गरजेचं आहे. कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या तमाम बीजेपी विरोधी पुरोगामी सर्व पक्ष संघटना आणि व्यक्तीचं समर्थन या सरकारला आहे. अशा वेळेला या सरकारची आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आणि नेत्यांची ही जबाबदारी पण आहे की त्या पुरोगामी महाराष्ट्राच्या लोकांची पूर्तता करणं, त्यांचा अजेंडा पूर्तता करणं. आणि म्हणून मी मगाशी स्पष्टपणे म्हणालो की एक तर SIT नेमा किंवा SIT न नेमता सुद्धा, जसं सुशांत सिंग प्रकरणामध्ये बिहारचे पोलीस काही पावर नसताना बिहारमध्ये इथे येऊन चौकशी करायला लागले, तर भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये महाराष्ट्रातील पोलिसांना जायचं आहे कुठे? महाराष्ट्रातच ना. त्यांना बाहेर जायचं नाही, त्यांना काही अडीअडचणी नाही, मग थांबायची गरज काय? त्यामुळे SIT हा देखील पर्याय आहे आणि विदाऊट SIT देखील तुम्ही तेच साध्य करू शकता. दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. आता गरज आहे की खंबीर राजकीय निर्णयाची, आणि तो खंबीर राजकीय निर्णय महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार घेऊन खरंच भीमा कोरेगावच्या दंगलीतील आरोपींना शिक्षा देणार आहे की नाही, आणि त्या दंगलीमध्ये बळी ठरलेल्या नाहक हल्ल्यांना सामोरे गेलेल्या लोकांना न्याय देणार आहे की नाही, हा कळीचा मुद्दा हा महाराष्ट्र सरकारसाठी निकष आहे. आणि हा निकष तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पुन्हा की महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेचं समर्थन या सरकारला असल्यामुळं या सरकारनं तो निर्धारपूर्वक पूर्णच केला पाहिजे. अन्यथा भविष्यात देखील त्यांना या प्रश्नाला पुन्हा उत्तर द्यावी लागतील. सर, हा सगळा प्रश्न मराठा आरक्षण, भीमा कोरेगाव NIA तपास हा सगळा घडत असताना मुंबई, जे अत्यंत संवेदनशील, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी मुंबईची अस्मिता, की ज्या शहरासाठी, ज्या महानगरासाठी 105 हुतात्म्यांचं बलिदान गेलेलं आहे, आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये या हुतात्म्यांनी जे काही योगदान दिलं आपल्या बलिदानाचं, त्याच्यातून मुंबई आज उभी आहे. अशा मुंबईवर जर कोणी अपशब्द बोलला मुंबईविषयी, तर महाराष्ट्र पेटून उठतो, त्याची अस्मिता जागी होते. मात्र एका हिंदी चित्रपटातल्या एका अभिनेत्रीने मुंबई संदर्भातलं जे वक्तव्य केलं, त्या संदर्भातला महाराष्ट्रातला मराठी मीडिया असेल, महाराष्ट्रातला मुख्य प्रसार माध्यम असतील आणि मुख्य राजकीय पक्ष असतील जे विरोधात असतील, काय हे पेटून उठले नाहीत. या संदर्भात आता आपण नेमकं काय सांगाल या मुंबईच्या बदनामी प्रकरणाला? चंद्रकांतजी, मी असल्या टिप्सबर विषयावरती आजपर्यंत कधी बोललो नाही. त्याच्यावर मी कधी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचं कारण असं
की शहाण्या माणसांनी असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची गरज होती. ते जर दुर्लक्ष झालं असतं तर हे विनाकारण महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडलंच नसतं. पण काही अतिउत्साही मंडळीमुळं अशा भांडणखोर लोकांना जे हवे होतं ते घडलं. मीडियाला दोष देण्यात काय अर्थ नाही. त्यांना TRP करायचा आहे, 24 घंटे चॅनल चालवायचे आहेत, रिपोर्टरला पगार द्यायचा असतो, अँकरला पगार द्यायचा असतो, त्यांना काम द्यायला नको. त्यांचं ते ठीक आहे, तो बाजारू व्यापारी, तो धंदा त्यांचं ठीक आहे. पण समाजकारण आणि राजकारणामध्ये जे बांधिलकीपोटी लोक काही आलेले आहेत त्यांना या विषयाचं काय महत्व असतं का? तर अजिबात नाही, दुर्लक्ष करतात. दुसरी गोष्ट, आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे की कुत्र्याला आपण जेव्हा दगड मारतो तेव्हा कुत्रा हा दगडाच्या मागे लागत नाही, दगड मारणाऱ्याच्या मागे लागतो. म्हणजे कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे की कुणाला धरावं. त्याला सुद्धा कळतं की दगडाला धरून उपयोग नाही, दगड मारणाऱ्या मला माग कोण आहे त्याला धरलं पाहिजे. तर समाजकारणात राजकारणात एवढी व्यवहार्य बुद्धी, आकलन हे असलं पाहिजे. त्यामुळे अशा दगडांच्या माग न लागता त्याच्या माग कोण आहे, त्याचं मूळ षडयंत्र काय आहे, त्याच्याशी पंगा घेतला तर ते ठीक आहे. त्यामुळं कोणी मुंबईला काय म्हटलं म्हणून मुंबईची काही किंमत कमी होईल असं मी मुळीच मानत नाही. नंबर 1. आणि जर किंमत कमी होत असती तर मग त्याची उत्तरं काही लोक देतात वेगळ्या भाषेत, ते मी वापरू इच्छित नाही. कारण माग असंच काहीतरी विधान, त्या पेडर रोडवरनं पूल बांधायचा होता, ब्रिज, तेव्हा मंगेशकर कुटुंबियाकडून आलं होतं विधान की इथं ब्रिज झाला तर आम्ही काय करू वगैरे वगैरे. तेव्हा लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या माहिती आहे आपल्याला. प्रकरण बाजूला पडलं, लोकांनी दुर्लक्ष केलं. तसं आताही जर दुर्लक्ष केलं असतं तर मला वाटतं विनाकारण हा प्रश्न निर्माण झालाच नसता. 105 हुतात्मे वगैरे हे सगळे जरी विषय असले तरी त्याचे ऐतिहासिक संदर्भ वेगवेगळे आहेत. विनाकारण ओढून ताणून प्रत्येक संदर्भ नको त्या गोष्टीशी जोडून ऐतिहासिक संदर्भ हे संदर्भहीन करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करतायत. त्यामुळे त्याचं महत्वही कमी होतं. 105 हुतात्मा का गेले, कशासाठी गेले, त्याचा एक ऐतिहासिक संदर्भ वेगळा. त्यामुळे विनाकारण ओढून ताणून मुंबईशी हे सगळे संदर्भ जोडायचे आणि मग नको त्या गोष्टीचा उहापोह करायचा. याच्यातून ज्यांना हे विषय चर्चेत राहावे असं वाटतं, वादाचे राहावे असं वाटतं, त्यांचाच फायदा होतोय. तेच आपला विषय टप्प्याटप्प्याने पुढे रेटताय. उद्या मुंबई वेगळा करण्याच्या निमित्तानं घाटी असू शकतो, युनियन टेरिटरी बनवण्याचा घाटी असू शकतो. म्हणजे काय पुन्हा 105 हुतात्मे यावेत अशी अपेक्षा करायची का? त्यामुळं अशा प्रश्नाकडे फार विचारपूर्वक, विवेकपूर्ण आणि व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून कुणाशी प्रतिक्रिया द्यावी, कुणाशी नाही द्यावी, या गोष्टीचं भान ठेवून जर राजकारणी मंडळींनी वागलं तर मला वाटतं या गोष्टीला फारसं महत्व मिळणार नाही. पण काही लोकांची इच्छा असते आग लागावी, काही लोकांची इच्छा असते आग पेटावी, जोरात पेटावी, आणि मग अनपेक्षितपणे काही लोक आग विझवता विझवता ती आग वाढवतात. तसं नेमकं सध्याच्या घडीला घडलेलं आहे. आणि ती शोकांतिका यापासून शोध आणि बोध लोकांनी घेतला तर मला वाटतं आपलंच सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्यापासून वाचेल. कोरोनाची समस्या आहे, रोजगाराची समस्या आहे, कोसळलेली अर्थव्यवस्था समस्या आहे, ट्रान्सपोर्ट नाही, रेशन पाणी नाही, अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात चिंता करायच्या सोडून
हे नॉन इश्यूकडे लक्ष डायव्हर्ट करायचं ही काही राजकारणी लोकांचा हातखंडा असतो. त्या हातखंड्यामध्ये काही लोक अडकले ही शोकांतिका. सर, हा जो राजकीय हातखंड्यामध्ये जे अडकण्याचा जो भाग आहे, आता आपले तिघही जे विषय असतील, म्हणजे मराठा आरक्षण असेल, NIA तपास असेल आणि हा मुंबईच्या संदर्भातला प्रश्न असेल, तिन्ही राजकीय सत्तेच्या अनुषंगाने आता जुळलेले प्रश्न आहेत. या मुंबई बदनामी प्रकरणामध्ये एक गोष्ट आणखी पुन्हा प्रकर्षाने आली की आपण जे 5 संकेत दिले, 5 जे धोके सांगितले की या अडचणींमध्ये सध्याचं विद्यमान राज्य सरकार अडकलेलं आहे. तर ही वेळोवेळी वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांवरून एक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याची जी काही प्रक्रिया विरोधी पक्ष राबवतो आहे, त्याच्यातून विद्यमान राज्य सरकाराला काही धोका आहे का, आणि एक राजकीय विश्लेषक म्हणून हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल का, या संदर्भात आपण आपलं विशेषज्ञ म्हणून काय नेमकं मत आहे? एक तर सध्या तरी महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारकडे विधानसभेतील संख्याबळ हे सरकारच्या बाजूचं आहे, विरोधकाच्या बाजूचं नाही. आणि त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही हे आकडेवारून स्पष्ट आहे. आपण आकडेवारीवरून बोलू, कारण बीजेपीचे 125 105 हे 120च्या वरती जात नाहीत आणि 148 होत नाहीत किंवा 144 होत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळं सरकारला कोणताही धोका नाही ही गोष्ट सभागृहातील सदस्य संख्येवरून अत्यंत स्पष्ट आहे. राहिला दुसरा मुद्दा, भविष्यात काय होईल, तर भविष्यातल्या पोटामध्ये काय आहे हे नक्की सांगता येत नाही. जोपर्यंत हे तिन्ही पक्ष सध्या सत्तेत असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा समन्वय जर चांगल्या प्रकारे चालला तर हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. पण तो बीजेपीच्या सामर्थ्यावरती अवलंबून आहे असं मी अजिबात म्हणत नाही. हे सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या सामर्थ्यावरती आहे. त्यामुळं हा जर समन्वय 5 वर्ष आगामी 4 वर्ष चालला, 1 वर्ष जवळजवळ संपत आला, 4 वर्ष चालला, तर बीजेपीला कदापिही सरकार पाडता येणार नाही. गव्हर्नरनं कितीही काही करू द्या, केंद्र सरकारनं कितीही हतखंडे वापरू द्या, जर हे 3 पक्ष ठामपणे एकमेकाचा समन्वय साधून आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून जर महाराष्ट्रात राहिले तर कोणताही धोका नाही हे अत्यंत मी स्पष्टपणे सांगतो. पण दुसऱ्या बाजूला बीजेपी गप्प बसेल असं मानलं म्हणजे राजकारणामध्ये मूर्ख आहोत असं समजण्यासारखं आहे. बीजेपी, मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक स्ट्रॉंग अपोजिशन आहे. केंद्र सरकारचं पाठबळ आहे, मीडियाचं पाठबळ आहे, गव्हर्नरांचं पाठबळ आहे. त्यामुळे ते सहजासहजी हार मानणार नाहीत. ते रोज नवीन एक एक अस्त्र आणि शस्त्र घेऊन या महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारवर चढाई करणार, त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करणार. हे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम आहे. मग त्याच्यामध्ये नीतिमत्ता किती, अनीतिमत्ता किती, तो एक वेगळा चर्चेचा विषय, पण विरोधी पक्ष म्हणून ते करणारच. आता काही गोष्टी जसं कोरोनाच्या प्रश्नावरती पुण्यामध्ये हॉस्पिटल उघडलं, लोकांच्या मृत्यू झाल्या, तर जेव्हा तुमच्या कमतरता दिसतील तर विरोधी पक्ष त्याच्यावर बोट ठेवणारच ना. चुकीचं काय? विदर्भामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आली, लोकांची घरदारे उद्ध्वस्त झाली, सरकारनं काय केलं? हा विरोधकांचा अधिकार आहे त्यांना विचारण्याचा, बोलण्याचा. त्याच्यात चूक मानण्याची काही गरज नाही. उलट सुदृढ लोकशाहीसाठी आणि सुदृढ राजकीय पक्षासाठी ही चांगली गोष्ट आहे. आपण ते स्वीकारलंच पाहिजे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बीजेपी एक सशक्त विपक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. आणि केंद्र सरकार, मीडिया, गव्हर्नर आणि मग अलीकडे बॉलिवूड मधलं त्यांचं जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साधन आहे त्याच्या जीवावरती केंद्र सरकार आगामी 4 वर्ष हल्ला करतच राहणार. पण मी पुन्हा म्हणालो, हा हल्ला
महाआघाडी सरकार हे कसं परतवून लावणार याच्यावरती त्याचं भविष्य अवलंबून आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारण्याचा पुन्हा एक मला मोह होतो आहे की हे सरकार जे आहे, म्हणजे विरोधी पक्ष भक्कम असल्यामुळे विरोधी पक्ष सरकारकडून सुटणाऱ्या जी कामं असतील, उणेवा असतील, त्याचा निश्चितपणे बाऊ करेल. परंतु हे सरकार नुसता मुत्सद्देपणा म्हणून नव्हे, तर एक समाजकारणीय सत्ता म्हणून, राजकीय सत्ता म्हणून यांनी काय करायला हवं प्राधान्याने, या संदर्भात तुम्ही एक शेवट म्हणून काय सांगाल सर? याबाबत मी अत्यंत स्पष्टपणे म्हणेन की एकतर महाराष्ट्रामध्ये एका बाजूला बीजेपी आणि दुसऱ्या बाजूला सर्व बीजेपी तर पक्ष, हे महाराष्ट्रातलं ध्रुवीकरण महाआघाडीच्या पत्त्यावरती आहे, फार पत्त्यावरती आहे. हे जर ध्रुवीकरण कायम राहिलं तर महाराष्ट्रात बीजेपी कधीच सत्तेवरती येणार नाही. हे सत्य आणि वास्तव समजून महाआघाडी सरकारच्या मधल्या 3 घटक पक्षांनी, प्रमुख आहेत, 11, 12, 14 पक्ष आहेत माझ्यासह, मग डावे असतील, इतर पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असतील, राजू शेट्टी असतील, हे सगळे 10, 11, 12, 13 जे काही पक्ष आहेत ते, पण मूळ जबाबदारी या 3 पक्षाची. त्यामुळे या 3 पक्षांनी हे नीटपणे आगामी 4 वर्ष सांभाळण्याची गरज आहे. आणि जे ध्रुवीकरण झालंय ते ध्रुवीकरण जर मेंटेन केलं तर बीजेपी भविष्यात महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही. ही सगळ्यात मोठी अधोरेखित बाब आहे, याचा फायदा महाआघाडीलाच होणार आहे, महाआघाडी सरकारला होणार आहे. नंबर 1. नंबर 2, महाआघाडीनं निवडणुकीच्या पूर्वी जो निवडणूक जाहीरनामा, वचननामा प्रकाशित केलाय, फार चांगला. तो प्रकाशित झालेल्या कार्यक्रमाला, निवडणूक पूर्व कार्यक्रमाला मीही होतो, प्रकाशन सोहळ्यामध्ये. त्याच्यामध्ये मीही काही मुद्दे दिलेले आहेत, त्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. त्या जाहीरनाम्यावरती आणि जो काय आता सरकार बनल्यानंतर जो मिनिमम कॉमन प्रोग्राम आहे, जो जनहिताचा आहे, त्याच्यावरती फोकस देऊन या सरकारनं काम करण्याची गरज आहे. आणि इतरत्र फुटकळ विषयावर, फुटकळ माणसांच्या फुटकळ कॉमेंटवर लक्ष देऊन नको त्या प्रकरणामध्ये अडकून आपल्या सरकारला अडचणीत आणण्याचं काम करून बीजेपीला एक ॲडव्हान्टेज परिस्थिती निर्माण करून देण्याचं जर टाळलं तर मला वाटतं भविष्यात बीजेपीसाठी वाटचाल फार कठीण होऊन जाईल. आणि हाच सगळ्यात मोठा बोध जर महाआघाडीतल्या घटक पक्षांनी, विशेषतः या 3 घटक पक्षांनी जर घेतला, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर आगामी दिवसामध्ये बीजेपीसाठी महाराष्ट्रात सत्तेचे दरवाजे बंद होतील. हे माझं राजकारणातलं भाकीत आहे. सर, अत्यंत महत्वपूर्ण असं टिपण आपण केलेलं आहे आणि महाराष्ट्राला एक वेगळा विश्वास आपण या आजच्या आपल्या शेवटच्या निरीक्षणातून आपण दिलेलं आहे. निश्चितपणे महाराष्ट्राचं सामाजिक समीकरणाचं एक प्रतिबिंब आजच्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये दिसत आहे, अशी जनभावना आहे. आणि त्या जनभावनेला प्रतिबिंबित करत आपण या सरकारने नेमकं काय करावं या संदर्भातलं आपण टिपण आपण मांडलेलं आहे. निश्चितपणे हे सरकार, महाराष्ट्राचा समाज, महाराष्ट्राची जनता या सगळ्या प्रश्नांचा साकल्याने विचार करेल आणि निश्चितपणे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विचार करायला लावलं. चंद्रकांतजी, बरोबर, बोला बोला. हे समारोप करताना आपण महाराष्ट्राची चर्चा केली, महाआघाडीची चर्चा केली, इतर पक्षाची चर्चा केली, पण फुले शाहू आंबेडकर यांची चर्चा करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होत नाही. त्यासाठी आपण त्याच्यावरती जाता जाता काय टिप्पणी करणं गरजेचंच आहे. आणि ती टिप्पणी म्हणजे महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी जनतेनं स्वतःलाच प्रश्न विचारावा की आजकाल त्यांनी ज्यांना नेते मानलेले आहेत, ते प्रकाश आंबेडकर असोत, रामदास आठवले असोत, हे आंबेडकरी चळवळीच्या अजेंड्यापासून भरकटले आहेत का? आणि जर भरकटले असतील तर त्यांच्यामुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान होईल की फायदा होईल, हा विचार गंभीरपणे महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी जनतेनं करण्याची गरज आहे. आणि नुसताच करण्याची गरज नाही, तर भावना, पुन्हा इमोशन्स याच्या पलीकडे जाऊन
मंदिरामध्ये किती अडकायचं आणि कंगनामध्ये किती अडकायचं याच्या कठोर निर्णय, स्पष्ट निर्णय, विवेकवादी, बुद्धिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ भूमिका तपासून फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा या भूमिकेतून महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी जनतेनं, विशेषतः तरुणांनी आणि तरुण्यांनी ही स्पष्ट भूमिका घेऊन बोलण्याची, मांडण्याची गरज आहे. ते धाडस देखील त्यांच्यात आलं पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त करायला हरकत नाही. महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांच्या विवेकाला आपण अंतर्मुख केलेला आहे या विधानांनी. निश्चितपणे अंतर्मुख होऊन ते यावर विचार करतील आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या चळवळीचं, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं एक समृद्ध दिशा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसू आणि दिसावी आणि दिसेल अशी अपेक्षा करूया. आणि आपण त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा आपण वेगवेगळ्या आव्हानात्मक विषयांचं निश्चितपणे आपण वेळ द्या. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांतजी तुमचे.